शब्द जपून वापरले तर आजूबाजूचं सगळंच बदलतं. हो, आजूबाजूचं सगळंच बदलतं. आपण बोलताना ना जे शब्द वापरतो त्यावरच तर आपला आनंद, सुख, लोकांसोबत असलेले नातेसंबंध जपणं यामुळेच शक्य होतं. तुम्ही लोकांशी कसं बोलता त्यावरच तुमचा संपूर्ण दिवस कसा असणार हे ठरतं. त्यासाठी शब्द जपून वापरले तर आजूबाजूचं सगळंच बदलतं हा विषय निवडलेला आहे. नमस्कार मंडळी, मी योगिता, तुमची बेस्ट फ्रेंड. सर्वात पहिले तुमच्या बोलण्यातल्या शब्दांकडे लक्ष द्या. प्रत्येक शब्दाला काही एक वजन असतं, एक मूल्य असतं. त्यांना मुळीच कमी लेखू नका. तुमच्या आयुष्यात तुमच्या बोलण्यानं बिघडून गेलेली अशी 1-2 कामं असतीलच. अरे, आपण तेव्हा असं बोललो नसतो तर आज वेगळं चित्र दिसलं असतं, असं वाटायला लावणारे प्रसंग नक्कीच घडले असतील. त्याचे परिणाम आठवून बघा बरं, तर ते नक्कीच निगेटिव्ह, नकारात्मक असतील. तुमच्या मनात नेहमी ज्या प्रकारच्या भावना येत असतात ना, तसेच प्रसंग तुमच्यासमोर येणार हे नक्की आहे. तुमच्या मनात जर तक्रारींचेच विचार येत असतील तर तुम्ही तेच करावं अशीच परिस्थिती तुमच्या वाट्याला येत असते. तुमच्या शब्दांमुळे जेव्हा तुमची जवळची नाती दुरावतात ना, तर त्याचा सगळ्यात मोठा तोटा तुम्हालाच होतो. स्वतः आपण एकटे पडतो. आपण आपल्या व्यक्तींना काही वेळेस कायमच दुरावतो. फक्त शब्दांमुळे. हो, फक्त शब्दांमुळे. काही दिवस फक्त शब्द जपून वापरा. बघा काय चमत्कार होईल. आजूबाजूची परिस्थिती आनंदी, सकारात्मक होताना आपल्याला दिसून येईल. नातेसंबंध दृढ होतील. आपल्या घरातील मुलांवर योग्य संस्कार होतील. कामाचा दर्जा वाढेल. पैसा येईल. अशा बऱ्याच गोष्टी आपल्याला घडताना दिसून येतील. तुम्ही जर दिवसभर स्वतःशी बोलत असाल तर त्यातूनच तुम्ही घडत असता. जे तुम्हाला पाहिजे तेच शब्द वापरा. तुमच्या विचारातले शब्द आणि तुम्ही स्वतःला विचारता ते प्रश्न, या दोन्हींचाही तुमच्या वास्तवावर फार मोठा परिणाम पडतो. आपल्याला माहीतच आहे, तोंडातून निघालेला शब्द बाणासारखा असतो. तो त्याचे घाव वर्षोनवर्ष त्या व्यक्तीच्या मनावर घाव करतच असतो. म्हणून जेव्हाही बोलाल ना, तेव्हा प्लीज समोरच्याशी चांगल्याच शब्दात बोला. काही वेळेस समोरची व्यक्ती आधीच दुःखी असते. आपल्या शब्दांमुळे ती अधिकच दुःखी होते आणि मनातून दुःखी असलेली ती अजूनच खचून जाते. नकळत आपण त्या व्यक्तीच्या सुखाचा, आत्मविश्वासाचा, आनंदाचा आणि त्याच्या आत्मविश्वासाचा, उत्साहाचा पूर्णतः बँड वाजवतो. ती व्यक्ती तुमच्यापासून कायमची दुरावते आणि तुम्ही तिला कायमच गमावता. सगळ्या प्राण्यांमध्ये देवाने मनुष्याला बोलण्याची शक्ती दिलेली आहे. शब्दांद्वारे आपण युद्ध होताना आणि शब्दांद्वारेच ते थांबताना ऐकलं आणि बघितलेलंही आहे. आपण देवाने जी ताकद दिलेली आहे, म्हणजेच जे शब्द आपण बोलण्याद्वारे व्यक्त होतो, आपल्या सगळ्याच भावना शब्दांमुळेच आपण जास्त करून दुसऱ्यांपर्यंत पोहोचवत असतो. आयुष्य किती आहे आपल्याला माहीत नाही, पण ते उरलेलं आयुष्य शब्दांचा योग्य वापर करून, शब्द जपून वापरून आपण आपल्या आजूबाजूचं जग बदलू शकतो हे नक्की. तुमच्या वागण्यावरून तुम्ही कसे आहात, तुमच्या बोलण्यावरून तुम्ही कसे आहात हे इतर लोक ओळखतातच. म्हणून स्वतःशी बोलताना, म्हणजेच मनात विचार करत असताना केवळ सकारात्मक राहण्याचाच जास्तीत जास्त प्रयत्न सुरू करा. आत्तापासून. हो, अगदी आत्तापासूनच. काय मग शब्द जपून वापराल ना, आणि तुमच्या आजूबाजूचं सगळंच बदलतं हे मला कमेंट्स सांगाल ना. मला 100% खात्री आहे तुम्ही शब्द जपून वापराल. हा व्हिडिओ इथपर्यंत पाहिल्याबद्दल पुन्हा एकदा थँक्यू. लवकरच भेटेन एका छानशा विषयासोबत, व्हिडिओसोबत. तोपर्यंत शब्द जपून वापरण्यासाठी प्रयत्न करा. आपल्या लोकांना सांभाळा.